मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात आज सकाळी 10 वाजल्यापासून मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात या बैठका पार पडतील। भाजप आणि शिवसेनेमध्ये आज वॉर्डनिहाय जागावाटपासाठी कीस पाडला जाणार आहे। भाजपने शिवसेनेला मंगळवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे आणि अशामध्ये आज दोन्ही पक्षांच्या वॉर्डसोबतच उमेदवारांची देखील निश्चिती होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान जागावाटपाच्या वाटाघाटी करताना कोणता पक्ष वरचढ ठरतो त्यावर जागावाटपाचं सूत्र निश्चित होताना दिसेल। राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची महायुतीची अधिकृत घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती। मात्र हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालंय। युतीविरोधातली पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे। ठाण्यातील भाजप कोपरी मंडळाच्या वतीनं शिंदेच्या शिवसेनेसह होणाऱ्या युतीसंदर्भात अधिकृत हरकत नोंदवण्यात आली आहे। कोपरी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिंदेच्या शिवसेनेनं यापूर्वी भाजप विरोधात केलेल्या कुरघोडींचा सविस्तर पाढा वाचून दाखवला। या युतीमुळे स्थानिक पातळीवर भाजपचं नुकसान होण्याची भीती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या संदर्भातील लेखी निवेदन ठाणे महापालिका निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसंच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना पाठवण्यात आलंय। त्यामुळे भाजप शिंदे शिवसेना महायुती अंतर्गत नाराजी वाटत असल्याचे स्पष्ट संकेत सध्या मिळतात। भारतीय जनता पार्टी कोपरी मंडळाच्या वतीने एक आम्ही महायुतीसाठी जे युतीचं जे हे आलेलं आहे प्रस्ताव, त्यामध्ये आमच्या कोपरी मंडळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत। आम्ही आज आमच्या वरिष्ठांना, जे आमचे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब, कोकण पदवीधर आमदार निरंजनजी डावकरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले, या तिघांकडेही आम्ही आज याच्या संदर्भात युतीच्या विरोधात का आम्हाला युती नको कोपरी मंडळामध्ये, त्याकरता आम्ही आमचं ठामपणे मत तिथे दाखल केलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी आज पुन्हा एकत्रित बैठक पार पडणार असल्याची माहिती दिली आहे। या बैठकीमध्ये जागावाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। तर येत्या 2 दिवसात मुंबईतील जागावाटप अंतिम करण्यावरती दोन्ही पक्षांचा भर असेल। राज्यात 6 महापालिकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची युती होणार अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली। या महापालिकांसोबतच अकोला या 7व्या महापालिकेतही या 2 पक्षांची युती होण्याची दाट शक्यता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला अकोल्यामध्ये 80 पैकी 8 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा हा प्रस्ताव मनसेनंही स्वीकारल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे। बातमी नाशिकमधून आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील मनसे पदाधिकारी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतील। या बैठकीदरम्यान नाशिक महापालिका निवडणुकीतील जागावाटप, स्थानिक पातळीवरचं राजकीय परिस्थिती तसंच संभाव्य युतीसाठी आवश्यक असलेल्या समीकरणांची जुळवाजुळव यावर सविस्तर चर्चा होणार आहे। नाशिकमधील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन मनसेची नेमकी भूमिका काय असावी या संदर्भात पदाधिकारी राज ठाकरे यांच्यासमोर आपली मतं मांडणार आहेत। वसई विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। विरारमध्ये भाजप विरोधात बहुजन विकास आघाडी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्या संभाव्य युतीची समीकरणं जुळताना दिसतायत। मंगळवारी विरारमधील ठाकुरांच्या कार्यालयात बहुजन विकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत संभाव्य युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीनंतर काल मनसेचे नेते आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि यानंतर लगेच काँग्रेसनेही ठाकुरांच्या कार्यालयात भेट देत युती संदर्भात चर्चा केली। या भेटीदरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय पाटील, वसई विरार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऑलिन अल्मेडा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली। या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी युती संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं मान्य केलं। मात्र जागा वाटपाबाबत कोणतीही ठोस चर्चा अद्याप झालेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार आल्यापासून वसई विरारची परिस्थिती अतिशय वाईट आहे। वसई विरारच्या रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे, पाण्याचा प्रश्न मोठा झालेला आहे। इथे ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती मागच्या 1 वर्षापासून पूर्णपणे थांबलेली आहे। तो सत्ताधारी पक्षाकडनं जर कामं होणार नसतील तर अशा वेळेला विरोधकांची एकमूट होणं गरजेची असते। सो त्या दृष्टीने आज आम्ही ठाकूर साहेबांना भेटायला आलो होतो। वसईची जी परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती जी झालेली आहे, त्या गंभीर परिस्थितीला
सरळ करण्यासाठी आणि ती सुव्यवस्थेत आणण्यासाठी आम्हाला बहुजनबरोबर आघाडी करणं म्हणजे वसईच्या नागरिकांच्या हितासाठी तरी फार जरुरी आहे आणि त्याच्याकरता आम्ही आज सन्माननीय आप्पाला भेटून आम्ही आमची सगळं काय आहे ती चर्चा झालेली आहे. आमचं जवळजवळ 100% पॉझिटिव्ह आहे आणि याच्यामध्ये कशी आपण रणनीती केली पाहिजे हा आप्पांनी जो सल्ला दिला त्याच्याकरता आम्ही जर आमच्या वरिष्ठीची चर्चा करून आज न उद्या आम्ही त्याच्यामध्ये आघाडीमध्ये येणार आहोत. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय समीकरणं आता वेगानं बदलू लागली आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून वारंवार संपर्क करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं अखेर वंचित बहुजन आघाडीनं अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडीसोबतच वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान वंचित आघाडीकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी 35 इच्छुकांनी अर्ज केले आहेत तर काही अपक्ष आणि इतर पक्षातील बडे चेहरे संपर्कात असून योग्य वेळी उमेदवारी जाहीर करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे. आजपासून काँग्रेसच्या मुलाखती सुरू होत आहेत. खासदार वर्षा गायकवाड उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी नैसर्गिक मित्र असलेल्या काँग्रेसला बगल देण्याच्या तयारीत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाकडून विविध प्रभागांसाठी 122 इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत युती करण्याच्या अनुषंगानंच उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला देखील सोबत येण्याचा आग्रह केल्याची माहिती काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. आता या संदर्भात 21 डिसेंबरला वायवी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील अनेक नगरपालिकांसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडलं असलं तरी बहुसंख्य नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. येत्या 20 डिसेंबरला उर्वरित नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कशा पद्धतीनं प्रचार करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. नगरपालिका निवडणुकींसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक ठिकाणी सभा पार पडतील. अनेक उमेदवारांसाठी मुख्यमंत्री प्रचार करणार आहेत. फलटण नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेर सिंग नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फडणवीसांची सभा पार पडेल. तर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये देखील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस सभा घेणार आहेत. दरम्यान वर्ध्याच्या देवळीत आणि नांदेडच्या मुखेडमध्ये देखील फडणवीस सभा घेणार असल्याची माहिती मिळते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 20 डिसेंबरला अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्पृहा डकरे यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये रॅली निघणार आहे. अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा पार पडली. यावेळी फडणवीसांनी डायलॉगबाजी केल्यानं सभा चांगलीच गाजली. विकास कामांवर टीका करणाऱ्या फडणवीसांनी ठणकावलं. सभागृहात बोलत असताना अनेक जण आपल्या विकासा कामांबद्दल खिल्ली उडवत होते. मात्र देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है अशी डायलॉगबाजी फडणवीसांनी केली. तसंच फडणवीसांनी अंबरनाथ शहराच्या विकासासाठी भाजपला संधी देण्याचं आवाहन केलंय. अंबरनाथचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्या. आपण मुख्यमंत्री म्हणून पुढची 5 वर्ष तुमची पूर्ण काळजी घेऊ असं फडणवीस म्हणाले. ज्यावेळी 2014 साली हे विजन मी सांगायचो लोक मला मूर्खात काढायचे. असं मेट्रो होऊ शकतं का, अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का, MUTPचं काम होऊ शकतं का. पण त्याही वेळी मी सांगायचो मी जे सांगतो ते निश्चित करतो. देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते. त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन. आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं. आणि आज अटल सेतूमुळे आपल्याला माहिती आहे आता बदलापूरचा आपला बोगदा झाल्याबरोबर आपण लोक 15 मिनिटात अटल सेतूला पोचू, तिथनं 25 मिनिटांमध्ये ईस्टर्न फ्रीवेवर पोचू आणि तिथनंही आम्ही आता एक बोगदा तयार करतोय. तिथनं 15 मिनिटात
आपण मरीन ड्राईव्हला पोचू अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी करतोय। तुम्हाला तर याच्यामुळे जे नवीन आपले एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट देखील आता जवळ होणार आहे। गोवा राज्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी अंबरनाथचे भाजप नेते आणि नगर परिषदेच्या उमेदवारांचे सासरे गुलाबराव करंजुळे यांच्यासह त्यांच्या पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुळे आणि सासरे शिवाजी वाळके यांच्यावरती गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी गुलाबराव करंजुळे यांनी गोवा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। मात्र न्यायालयानं या प्रकरणातील गंभीरता आणि तपासाची गरज लक्षात घेऊन गुलाबराव करंजुळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय। त्यामुळे आता गोवा पोलिसांच्या पुढच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत। पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। स्वर्गीय राजीव सातवांच्या निधनानंतर काँग्रेसकडून त्यांची विधान परिषदेवरती वर्णी लागली होती। दरम्यान प्रज्ञा सातव यांच्यासोबत काँग्रेसचा आणखी एक विधान परिषदेचा आमदार भाजपच्या गळाला लागल्याची माहिती आहे। अशा दोन्ही महत्त्वाचे प्रवेश आज सकाळी 11 वाजता होऊ शकतात। भाजपच्या नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती आहे। दरम्यान आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र आलोय, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, मंत्री भरत गोगावलेंनी अंबादास दानवेंना प्रत्युत्तर दिलंय। काल अंबादास दानवेंनी एक्स पोस्ट करत शिंदेंच्या सेनेवर टीका केली होती। मुरुडमध्ये शिंदे सेना आणि काँग्रेसमध्ये झालेल्या युतीवरून दानवेंनी टोला लगावलाय। शिंदेंची अंतुलेंना साथ, बाण पंजा एक साथ असं दानवे म्हणाले। अंबादास दानवेंनी एवढं नाकाला म्हाका लावू नये की काय आणि काय नाही, की आम्ही जर इथं एकत्र काही ठिकाणी येत असो ते जनतेच्या हितासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।